आता एक मध्ये स्विच दाखवला आहे बघा, आणि तुम्हाला काय दाखवलं इथं, हा स्विच जो आहे तो मूव होऊ शकतो असा वर खाली. म्हणजे तुम्ही कुठल्याही एखाद्या इनपुटला काय करू शकताय, कनेक्ट होऊ शकताय. लक्षात येतं आहे? म्हणजे माझं D0 पाहिजे असेल तर D0 सिलेक्ट करू शकताय, D3 पाहिजे असेल तर D3 सिलेक्ट करू शकताय. ॲट अ टाईम एक इनपुट तुम्ही सिलेक्ट करू शकताय विथ द हेल्प ऑफ सिलेक्ट लाईन्स. लक्षात येते? ब्लॉक डायग्राम ऑफ मल्टिप्लेक्सर, n नंबर ऑफ इनपुट्स, ई हे एक एनेबल इनपुट, त्याच्यानंतर सिलेक्ट लाईन असणार, M सिलेक्ट लाईन्स असणार आहेत, आणि Y हे एक काय असणार आहे तुमचं आउटपुट असणार आहे. देन आता बघा, इनपुट किती असल्यावर सिलेक्ट लाईन किती असायला पाहिजेत, ह्याचंच रिलेशनशिप आपल्याला माहिती पाहिजे ना. म्हणजे डेटा इनपुट लाईन्स आणि सिलेक्ट लाईन्स ह्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, किती इनपुट्स असल्यावर किती सिलेक्ट लाईन्स असायला पाहिजेत, हे कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार. आता बघा, इन जनरल मल्टिप्लेक्सर कंटेन्स n डेटा लाईन्स, 1 आउटपुट लाईन अँड M सिलेक्ट लाईन. म्हणजे n इनपुट असणार आहेत, एक Y आउटपुट असणार आहे, आणि M काय असणार आहेत, सिलेक्ट लाईन्स असणार आहे. मग ह्यातलं रिलेशनशिप बघूया आपण काय. टू सिलेक्ट n इनपुट्स वी नीड M सिलेक्ट लाईन्स. म्हणजे आपल्याला जर n इनपुट सिलेक्ट करायचे असतील तर M सिलेक्ट लाईन्स लागतात. आणि ते कसं कॅल्क्युलेट करतो आहे आपण, 2m = n. लक्षात येते? M स्टँड्स फॉर सिलेक्ट लाईन्स आणि n स्टँड फॉर नंबर ऑफ इनपुट लाईन्स. दॅट इज 2m = n. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करायचं, तुमचे सिलेक्ट लाईन्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता मल्टिप्लेक्सर्सचे टाईप्स बघा. 2:1 मल्टिप्लेक्सर असतो आहे. आता 2:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, 2 इनपुट 1 आउटपुट. 4:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, 4 इनपुट 1 आउटपुट. त्याच्यानंतर 8:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, 8 नंबर ऑफ इनपुट्स असणार आहेत, 1 आउटपुट असणार आहे. 16:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे 16 इनपुट्स 1 आउटपुट. देन 32:1 मल्टिप्लेक्सर मीन्स 32 इनपुट्स अँड 1 आउटपुट. 64:1 मीन्स वॉट, 64 इनपुट्स अँड 1 आउटपुट अँड सो ऑन. म्हणजे असं तुमचे इनपुट्स तुम्ही इन्क्रीज करत जाऊ शकताय, आणि आउटपुट काय असणार आहे, पण एकच आउटपुट असणार आहे इन केस ऑफ मल्टिप्लेक्सर. आता आपण काय करूया, पहिला 2:1 मल्टिप्लेक्सर बघूया. 2:1 म्हणजे मी काय सांगितलं होतं, 2 इनपुट्स असणार आहेत. आता इथे लिहिलं आहे बघा 2:1 मक्स. त्याला 2 इनपुट्स आहेत, D0 आणि D1, दॅट इज डेटा इनपुट्स आहेत. एकच आउटपुट आहे, Y आउटपुट दाखवलं आहे. त्याच्यानंतर मी काय सांगितलेलं आहे, एक आणि एक एनेबल इनपुट, म्हणजे मल्टिप्लेक्सरला तुमच्या ॲक्टिव्ह करण्यासाठी एनेबल इनपुट असणार आहे. आता 2 इनपुट आहेत, म्हणजे 2m = 2 यायला पाहिजे. ठीक आहे. मग 2 किती म्हणजे 2 येणार आहे, 2:1 म्हणजे 2 येणार आहे. म्हणजे सिलेक्ट लाईन तुमच्या किती झाल्या, 1 झाल्या. हे बघा, लक्ष द्या इकडं. दॅट इज 2:1 = 2 येणार आहे. म्हणजे तुमचा M किती झाला, 1 झाला. म्हणून सिलेक्ट लाईन तुमची इथं किती आहे, एकच आहे. बघा, लक्षात येते सिलेक्ट लाईनचं कॅल्क्युलेशन कसं केलं आपण ते. ठीक आहे. देन आता ट्रूथ टेबल बघा. ई कन्सिडर करायला पाहिजे, कारण मल्टिप्लेक्सर ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे की नाही हे तर पहिलं बघायला पाहिजे ना, ईचं स्टेटस काय आहे. हां, ठीक आहे. देन सिलेक्ट इनपुट असणार आहे आणि आउटपुट असणार आहे. देन बघा, ई जर 0 असेल तर काहीही इनपुट असलं तर तुमचं आउटपुट येणारच नाही आहे, 0च येणार आउटपुट. कारण जर म्हणजे तुमचं मल्टिप्लेक्सर एनेबलच नसेल, ॲक्टिव्हच नसेल, तर इनपुट काही दिला तर त्याचा काही फरक पडणार आहे काय, नाही. ज्यावेळेला तुमचं एनेबल लाईन 1 होईल त्याच वेळेला तुमचा मल्टिप्लेक्सर वर्क व्हायला स्टार्ट होणार आहे. ओके. मग पहिली कंडिशन बघा, E0 असताना इनपुट डोंट केअर, काही असू दे, आउटपुट काय असणार आहे, 0च असणार आहे. नेक्स्ट बघा, एनेबल 1 करून बघा. ठीक आहे. जर सिलेक्ट लाईन 0 असेल, सिलेक्ट लाईन 0 असेल तर D0 आपण काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. म्हणजे आउटपुटला काय असणार, D0 असणार. देन सिलेक्ट लाईन जर 1 केली आपण तर आउटपुटला काय असणार आहे, D1 असणार आहे. म्हणजे D1 तुमचा सिलेक्ट होणार आहे आउटपुटला. ठीक आहे. देन आता आपण बघूया की त्याची डायग्रॅम कशी काढायची. ठीक आहे. आता ह्याच्यावरून जर तुम्ही ऑब्झर्व केला तर E1 आहे आणि S0 आहे, त्यावेळेला काय येतो आहे, D0 येतो आहे. आणि जर आता हे बघा, S काय होता तुमचा इथं, पहिलं कॉम्बिनेशन घ्या, D0 कॅल्क्युलेट करायला असं समजा,
त्याच्यानंतर एस काय आहे, 0 आहे. S0 म्हणजे काय, एस बार कनेक्ट करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर D0 कनेक्ट करायला पाहिजे, म्हणजे एस बार D0 आला. आणि नंतर काय आला, एस आणि D1 आला आणि त्या दोघांची ॲडिशन केला तुम्ही. पण कंडिशन काय असणार आहे, एनेबल 1च पाहिजे त्यावेळेला. एनेबल 0 असेल तर आउटपुट 0 यायला पाहिजे, एनेबल 1 असेल तरच आउटपुट तुमचं कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी इथं काय केलं आहे, एक अँड गेट यूज करून तुमचं आउटपुट काय केलं, इथं एनेबल 1 आहे की नाही हे चेक केलं आणि आउटपुट तुमचं फॉरवर्ड केलं आहे. लक्षात येतं आहे. आता बघा D0 कधी सिलेक्ट होणार आहे, एस जर 0 असेल तर, म्हणजे एस बार झाला, हा एस बार आणि D0 कनेक्ट केले, पहिल्याला एस बार D0 आलं. तुमचा D1 कधी सिलेक्ट होणार आहे, एस जर 1 असेल तर, म्हणजे एस आणि D1 कनेक्ट केला, एस D1 आले. ह्या दोघांचे ॲडिशन करा म्हणजे तुम्हाला फायनल रिझल्ट मिळेल. पण तो पुढं फॉरवर्ड करायचा आहे की नाही हे कोण ठरवणार, एनेबल ठरवणार. कारण एनेबल जर 1 असेल तरच तुमचा मल्टिप्लेक्स ॲक्ट होणार आहे. मग ते एका अँड गेटला एनेबल एक इनपुट द्यायचं आणि आलेलं आउटपुट एक द्यायचं, म्हणजे तुमचं रिझल्ट कॅरी फॉरवर्ड होणार की नाही हे एनेबलच्या स्टेटसवर डिपेंड्स असणार आहे. हे काय झालं तुमचं 2:1 मल्टिप्लेक्सर युझिंग गेट्स. तुम्ही असं रिअलाईज करू शकताय. ठीक आहे. ते नेक्स्ट बघा 4:1 मक्स. आता D0, D1, D2 आणि D3 हे काय झाले, 4 इनपुट्स झाले. मग 2m = 4 यायला पाहिजे. मग mची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 2 म्हणजे 4 ना. मग m काय किती झाला तुमचा, 2 झाला. म्हणजे सिलेक्ट लाईन्स किती झाल्या, 2. मग इथं आहेत काय बघा सिलेक्ट लाईन्स 2, S0 आणि S1 2 सिलेक्ट लाईन्स आहेत. एनेबल इनपुट आहे आणि आउटपुट किती असणार, एकच असणार. E0 असला तर S0 S1 काही असू दे, आउटपुटला काही मिळणार नाही, 0च असणार आहे तो. देन एनेबल 1 करा आणि सगळ्या कंडिशन्स चेक करा. एनेबल 1 केला, S0 आणि S1 दोन्ही पण 0 असले तर D0 सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर 0-1 असले तर D1 सिलेक्ट होणार. 1-0 असला तर D2 सिलेक्ट होणार आणि 1-1 जर असेल तर तुमचा D3 सिलेक्ट होणार आहे. लक्षात येतं आहे. S0 S1 या दोघांच्या कंडिशनवर असणार आहे. 0-0 असेल तर D0 सिलेक्ट होणार, 0-1 असेल तर D1 सिलेक्ट होणार, 1-0 असेल तर D2 सिलेक्ट होणार आणि 1-1 असेल तर D3 सिलेक्ट होणार. म्हणजे तुमचा जर S1 आणि S0 दोन्ही 1-1 असतील तर D3 तुमचा आउटपुटला जाणार आहे. ठीक आहे, लक्षात येतं आहे. देन आता ह्याचीसुद्धा आपण काय करू शकतो, बेसिक गेट्स यूज करून याची डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो आहे. आता D0 कधी येणार आहे बघा, S0 बार आणि S1 बार जर असेल तर तुमचं D0 सिलेक्ट होणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा S1चा बार S0चा बार हे दोघं अँड गेटला कनेक्ट केलं आहे आणि D0 दिलं आहे, म्हणजे S1 बार S0 बार D0 झाला. त्याच्यानंतर D1 कधी सिलेक्ट होणार, S1 बार आणि S0 असेल तर D1 सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर S1 आणि S0 बार असेल तर D2 सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर S1 आणि S0 असतील, S1 आणि S0 असेल तर तुमचा D3 सिलेक्ट होणार. आता इथं बघा लास्टचं जरा थोडंसं इथं हे झालं आहे. आता हा काय आहे तुमचा S1 आणि हा काय आहे तुमचा S0 इथं कनेक्ट करायला पाहिजे. तो ही जी लाईन आहे ती इथं कनेक्ट करायला पाहिजे, म्हणजे तुमचं काय होणार, D3 सिलेक्ट होणार आहे. तेवढं फक्त चेंज करा. ठीक आहे. असं जर तुम्ही कॉम्बिनेशन्स केले तर तुमचे D0, D1, D2 आणि D3 इनपुट सिलेक्ट होणार आहेत. ते का ऑर गेटला द्या, म्हणजे तुमचं स्पेसिफिक जे सिलेक्ट झालेले इनपुट आहे ते कॅरी फॉरवर्ड होईल. आणि लास्ट स्टेज माहितीच आहे आपल्याला, एनेबल चेक करायलाच पाहिजे. एनेबल जर 1 असेल तरच तुमचा रिझल्ट फॉरवर्ड झाला पाहिजे. एनेबल 0 असेल तर आउटपुट नेहमी तुमचं 0च असलं पाहिजे. ठीक आहे. एनेबल 1 असेल तर आउटपुट तुमचं फॉरवर्ड होणार आहे. कारण अँड गेटचं आउटपुट कसं असते, जर एनेबल 1 असेल आणि तर दुसरं जे आहे ते जे काय आहे त्याच्यावर डिपेंड, 1 असलं तर 1च येणार आहे, 0 असेल तर 0च येणार आहे. म्हणजे तुमचं काय होणार आहे, एनेबल 1 असेल तर तुमचा आलेला रिझल्ट कॅरी फॉरवर्ड होणार आहे. म्हणजे तुम्ही 4:1 मक्सला असं ड्रॉ करू शकता युझिंग बेसिक गेट्स. तुम्ही असं डिझाईन करू शकताय. ठीक आहे. आता 8:1 मक्स बघा. आता ह्यामध्ये 8 इनपुट्स पाहिजेत, दॅट इज D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि
D7 हे तुमचे काय झाले 8 इनपुट्स झाले. त्याच्यानंतर एनेबल हा एक इनपुट झाला. आता 2m इज इक्वल्स टू 8 असं यायला पाहिजे ना. मग 2 वॉट इज इक्वल्स टू 8, 2 इज इक्वल्स टू 8, येस और नो. देन तुमच्या सिलेक्ट लाईन एम किती झाल्या 3 झाल्या, दॅट इज S0, S1 आणि S2 ह्या काय झाल्या तुमच्या 3 सिलेक्ट लाईन्स झाल्या. मग जर एनेबल 0 असेल तर वॉट एव्हर द स्टेटस ऑफ द S0, S1 अँड S2 द आउटपुट विल बी 0. ओनली एनेबल इज इक्वल्स टू 1 असेल तरच तुमचं काय होणार आहे, तुमचे इनपुट्स कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. आता एनेबल 1 करा आणि पहिलं तुमचं काय असणार आहे कॉम्बिनेशन 0, S0, S1, S2. आता हे तिन्ही पण काय असणार आहेत 0, 0, 0. तिन्ही 0 आहेत म्हटल्यावर D0 सिलेक्ट होणार आहे आउटपुटला. त्याच्यानंतर 0, 0, 1 असेल तर D1 सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर 0, 1, 0 असेल तर D2 सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर 0, 1, 1 असेल तर D3 सिलेक्ट होणार. 1, 0, 0 असेल तर D4 सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर 1, 0, 1 असेल तर D5 सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर 1, 1, 0 असेल तर D6 सिलेक्ट होणार आहे. आणि लास्टचं काय 1, 1, 1 जर सगळ्या सिलेक्ट लाईन्स असतील तर D7 तुमचं इनपुट सिलेक्ट होणार आहे ॲट दी आउटपुट. लक्षात येतं आहे 8:1 कसं वर्क होणार. 8 इनपुट्स, 3 सिलेक्ट लाईन, 1 आउटपुट. आणि एनेबल जर 0 असेल तर वॉट एव्हर द स्टेटस ऑफ द S0, S1, S2 द आउटपुट विल बी 0. देन your multiplexer is going to work only when the enable input is 1. Then apply the inputs to the select lines and depending on that one of the input is selected at the output. Okay. Then next बघा 16:1 मल्टिप्लेक्सर. आता 16:1 मल्टिप्लेक्सर म्हणजे 16 इनपुट्स असणार आहेत बघा. D0, D1, D2 असं कुठंपर्यंत असणार D15 पर्यंत. हे झाले तुमचे 16 इनपुट्स. त्याच्यानंतर Y1 काय झालं तुमचं आउटपुट. एनेबल हे काय झालं तुमचं इनपुट. आता सिलेक्ट लाईन्स किती असणार बघा. 2m इज इक्वल्स टू 16 यायला पाहिजे. म्हणजे एमची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 2 यायला पाहिजे म्हणजे 16 होणार. म्हणजे तुमचे सिलेक्ट लाईन किती झाल्या 4 झाल्या. दॅट इज S0, S1, S2 आणि S3 ह्या तुमच्या काय झाल्या 4 सिलेक्ट लाईन्स झाल्या. आता ह्याची ट्रूथ टेबल जर तुम्हाला बघायचं झालं तर एनेबल जर 0 असेल तर वॉट एव्हर द स्टेटस ऑफ द सिलेक्ट लाईन द आउटपुट विल बी 0. आता एनेबल जर तुम्ही 1 केला आणि डिफरंट कॉम्बिनेशन्स जर अप्लाय केला फॉर दी S3, S2, S1 अँड S0 देन यू विल गेट द स्पेसिफिक इनपुट ॲट द आउटपुट. आता बघा एनेबल 1 असणार आहे आणि तुमचं जर S3, S2, S1, S0 सगळे जर 0च असतील तर D0 इनपुट सिलेक्ट होणार. जर 0, 0, 0, 1 असेल तर D1 सिलेक्ट होणार. 0, 0, 1, 0 असेल तर D2 सिलेक्ट होणार. 0, 0, 1, 1 असेल तर D3 सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर 0, 1, 0, 0 असेल तर D4 सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर 0, 1, 0, 1 असेल तर D5 सिलेक्ट होणार. 0, 1, 1, 0 असेल तर D6. 0, 1, 1, 1 असेल तर D7. त्यानंतर 1, 0, 0, 0 असेल तर D8. 1, 0, 0, 1 असेल तर D9. 1, 0, 1, 0 असेल तर D10 सिलेक्ट होणार आहे. 1, 0, 1, 1 असेल तर D11 सिलेक्ट होणार आहे. 1, 1, 0, 0 असेल तर D12 सिलेक्ट होणार आहे. 1, 1, 0, 1 असेल तर D13 सिलेक्ट होणार. 1, 1, 1, 0 असेल तर D14. आणि लास्टचं सगळे जर 1s असतील दॅट इज 1, 1, 1, 1 असेल तर तुमचं D15 आउटपुट सिलेक्ट होणार आहे. देन मक्स ट्री म्हणजे आपण काय करू शकतो एक कॉम्बिनेशन ऑफ मल्टिप्लेक्सर्स यूज करून आपण जर 16:1 मक्स जर तुम्ही 2 यूज केला तर तुम्ही 32:1 मक्स काय करू शकताय रिअलाईज करू शकताय. पण कसं करायला लागणार बघा. जर 2 16:1 मक्स जर तुम्ही वापरला तर त्याचे आउटपुट्स किती येणार. पहिल्या मल्टिप्लेक्सरचं एक आउटपुट आणि सेकंड मल्टिप्लेक्सरचं एक. आणि ते दोघांचं जे आउटपुट असणार आहे त्याला परत तुम्हाला एक पुढं मक्स यूज करायला लागणार जेणेकरून त्या 2 इनपुटमधलं एक इनपुट तुमचं काय व्हायला पाहिजे ॲट दी आउटपुट सिलेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे. देन आता मक्स ट्री म्हणजे काय हे फर्स्ट तुम्हाला सांगते. द मल्टिप्लेक्सर हॅविंग मोर नंबर ऑफ इनपुट्स कॅन बी ऑब्टेन बाय कॅस्केडिंग 2 or more multiplexer with less number of inputs. This is called as a multiplexer tree. म्हणजे जर तुम्हाला
मोर नंबर ऑफ इनपुट्स असतील म्हणजे 32 इनपुट्स असतील तर 32 इनपुट आणि 1 आउटपुट हे मल्टिप्लेक्सर डिझाईन करायला एवढं इझी नाही आहे. मग तुम्ही काय करू शकताय 16:1 आणि 16:1 ह्याचे 2 मल्टिप्लेक्सर यूज करून ते अलॉंग विथ दॅट 2:1 मल्टिप्लेक्सर एक यूज करायचा आणि तुम्हाला फायनली काय मिळू शकतं आहे 32:1 मग्स तुम्ही ऑब्टेन करू शकताय. म्हणजे ते कसं हे बघूया आता बघा इथं काय केलं सुरुवातीला 8:1 मल्टिप्लेक्सर युझिंग 4:1 मग्स. ठीक आहे. आता 2 4:1 मग्स जर वापरला तर D0 to D3 हे 4 इनपुट्स पहिल्या मल्टिप्लेक्सरला झाले आणि D4 to D7 हे 4 इनपुट्स सेकंड मल्टिप्लेक्सरला झाले. देन नेक्स्ट बघा तुमचं एनेबल जो आहे जर तुम्ही म्हणजे पहिलं जर सिलेक्ट करायचं असेल तुम्हाला तर तिथं बघा एक नॉट गेट वापरला. ॲट अ टाईम तुमचं एकच मल्टिप्लेक्सर वर्क व्हायला पाहिजे ना, दोन्हीचं येऊन कसं चालेल. मग काय केलं आहे पहिल्या ह्याला तुमचं जे काय सिलेक्ट इनपुट्स आहेत ते S0 आणि S1 हे दिलेले आहेत आणि S2 जो आहे तो ॲज अ एनेबल म्हणून वर्क होणार आहे. तो ॲज इट इज तुम्ही सेकंड मल्टिप्लेक्सरला दिला आहे आणि फर्स्टला देताना त्याचा इन्व्हर्ट करून दिलेला आहे. ठीक आहे. देन आता बघा S0 आणि S1च्या स्टेटसवर तुमचे D0 to D7 ह्यातलं एखादं इनपुट सिलेक्ट होणार आहे आणि डिपेंडिंग ऑन द स्टेटस ऑफ एनेबल तुमचं फर्स्ट ॲक्टिव्ह होणार आहे का सेकंड मल्टिप्लेक्स ॲक्टिव्ह होणार आहे हे डिपेंड्स असणार आहे. मग तुमचं जे काही Y1 आणि Y2 हे 2 आउटपुट्स आहेत त्यातलं ते जर तुम्ही ऑर गेटला दिला तर तुमचं काय होणार आहे फायनल आउटपुट मिळणार आहे. कारण ॲट अ टाईम तुमचं एकच ॲक्टिव्ह असणार आहे म्हणजे दुसरा इनॲक्टिव्ह असणार आहे आणि दुसऱ्याचं आउटपुट 0च असणार आहे. म्हणजे जर ऑर गेट वापरला तर 0 प्लस समथिंग म्हणजे जे काय तुमचं रिझल्ट ऑब्टेन झाला आहे तोच तुमचा फायनल आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. देन आता नेक्स्ट बघा 8:1 मल्टिप्लेक्सर युझिंग 4:1 मग्स. आता इथं पण काय केलं आहे आता मगाशी काय केलेलं आपण की तिथं ऑर गेट वापरलेला पण इथं आपण काय केलं आहे बघा 2 4:1 मग्स वापरलेत. मगासारखं सेम कॉम्बिनेशन आहे आणि काय केलं आहे पुढं जे तुमचं Y1 आणि Y2 पहिल्या आणि दुसऱ्या मल्टिप्लेक्सर जे आउटपुट आलेलं होतं ते तुम्ही काय केले 2:1 मग्सला दिलं आहे. म्हणजे त्या दोन्हीपैकी एक इनपुट काय होणार आहे तुमचं फक्त सिलेक्ट होणार आणि तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट 16:1 मग्स युझिंग 4:1 मग्स. आता 16:1 जर डिझाईन करायचं झालं तर 4:1 किती लागणार तुम्हाला 4 लागणार ना. पहिल्याला 4 इनपुट्स दुसऱ्याचे 4 म्हणजे 8 झाले, तिसऱ्याचे 4 इनपुट्स म्हणजे 12 आणि लास्टचे 4 इनपुट्स म्हणजे 16. असं तुम्हाला 16 इनपुट्स अवेलेबल झाले आणि सिलेक्ट लाईन्स किती असणार 2च असणार आहेत कारण 2:1 मग्स आहे म्हणजे S0 आणि S1 हे तुमचे सिलेक्ट लाईन्स झाले. हे 16 इनपुट्स अवेलेबल झाले. आता Y1 Y2 Y3 आणि Y4 हे 4 मल्टिप्लेक्सरचे आउटपुट्स असणार. ह्यातलं एक सिलेक्ट करायला लागणार म्हणजे परत आपल्याला एक नेक्स्ट 4:1 मग्स तिथं कनेक्ट करायला लागणार. म्हणजे हा जो कनेक्ट केला आहे तो ह्या 4 आउटपुटमधला एखादा आउटपुट आपल्याला फायनल आउटपुट म्हणून सिलेक्ट करायचा असणार आहे. म्हणजे असं आपण काय करू शकतो आहे मल्टिप्लेक्सर ट्री ह्यालाच आपण म्हणतो आहे. म्हणजे मल्टिपल इनपुट्स असतील म्हणजे हायर जर नंबर असेल इनपुटचा तर आपण काय करतो आहे छोटे छोटे मग्स यूज करून आपण तो मग्स डिझाईन करू शकतो आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे की मल्टिप्लेक्सर ट्री. देन रिअलायझेशन ऑफ बुलियन एक्सप्रेशन युझिंग मग्स. We can implement any Boolean expression using multiplexer. It reduces the circuit complexity and it does not require any simplification. जर आता ह्याच्यावरचं आपण एक एक्झाम्पल बघूया. आता आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचं आहे बघा युझिंग मग्स. f of a b c is equal to summation m 0 3 5 6. आता इथं बघा 3 इनपुट्स व्हेरिएबल्स अवेलेबल आहेत. Therefore, a multiplexer with a 3 select input is required. That is 8:1 multiplexer is required. हे 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणजे 3 सिलेक्ट लाईन असल्या पाहिजे तेवढं लक्षात ठेवा आणि 8:1 मग्स डिझाईन करायला पाहिजे कारण 3 सिलेक्ट लाईन्स असतील तर इनपुट किती असणार आहेत 8 असणार आहेत ना. 2⁵ दॅट इज 8. 8:1 मग्स डिझाईन करायला लागणार आहे आपल्याला. आणि आता तो कसा डिझाईन केला इथं बघा. आता आपलं इक्वेशन काय होतं f of a b c is equal to summation 0 3 5 आणि 6 म्हणजे D0 देन D3 देन D5 आणि D6 हे सगळे काय करायचे VCCला कनेक्ट करायचे आणि बाकीचे सगळे जे इनपुट्स आहेत ते ग्राउंड करायचे.
आणि ए बी सी ह्या तुमच्या 3 सिलेक्ट लाईन्स झाल्या, एनेबल इनपुट आणि वाय आउटपुट. हे तुमचं काय झालं, त्याचं स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. म्हणजे कसं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकताय मल्टिप्लेक्स. जर तुम्हाला इक्वेशन दिलं तर बुलियन, हे जे तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन दिलं आहे त्याचं मल्टिप्लेक्सर कसं डिझाईन करायचं लक्षात आलं. जे इनपुट्स आहेत दिलेले तुम्हाला ते सगळे, पहिला त्याच्यावरून काय डिसाईड करायचं, फंक्शनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत बघायचं. तेवढे व्हेरिएबल्स आहेत 2 असतील तर तुमचं किती असणार आहे, 4:1 मक्स असणार आहे. 3 व्हेरिएबल्स असतील तर 8:1 असणार. 4 व्हेरिएबल्स असतील तर 16:1 मक्स असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. इथं किती आहेत, 3 आहेत म्हणून आपण 8:1 मक्स ड्रॉ केला. 3 व्हेरिएबल्स झाले, ए बी सी सिलेक्ट लाईन्स झाल्या त्या, आणि दिलेले जे इनपुट्स आहेत ते VCला कनेक्ट करायचे आणि बाकीचे जे असणार आहेत ते इनॅक्टिव्ह असणार आहेत, म्हणजे ते ग्राउंड करायचे आणि तुमचं वाय आउटपुट एक तुम्हाला तिथं दाखवायला लागणार. म्हणजे हे तुमचं तुम्ही अशा पद्धतीने हे डिझाईन करू शकताय. ओके, देन थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डीमल्टिप्लेक्सर कॉन्सेप्ट काय आहे ते बघूया.